jungle. मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी केले कौतुकास्पद काम. लोखंडी हुक गेलेल्या 6 वर्षाच्या मुलीला दिले शस्त्रक्रियेचे जीवदान. खेळता खेळता लोखंडी हुक गेल्याने गंभीर अवस्थेत सापडलेल्या 6 वर्षाच्या मुलीला मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून जीवदान दिल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. कुमारी स्फूर्ती शुभम सोकटे वय वर्ष 6 राहणार सांगलीवर जिल्हा सांगली हिने सकाळी घरात असलेल्या शोभेच्या झाडाच्या कुंडीवरील एस आकाराची लोखंडी हुक चुकून गेला होता. वयाच्या मानाने हुकाचा आकार मोठा असल्याने तो थेट अन्ननलिकेत अडकून बसला. त्या मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या. प्राथमिक उपचारासाठी मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, त्यासाठी 3 लाख रुपयापेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान जीवाला धोका संभवत माहिती दिली होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईकांनी मुलीला उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शल्यचिकित्सा विभागातील शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी विशेष टीम तयार करण्यात आली. निवासी डॉक्टर, भूलतज्ञ, नर्सिंग स्टाफ तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने रुग्णास कमीत कमी इजा होईल याची दक्षता घेत कोठेही चिरपाट न करता एंडोस्कोपीद्वारे दुर्बीनद्वारे हुक काढण्यात आला. डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी अन्ननलिकेत अडकलेला धातूचा एक हुक यशस्वीरित्या बाहेर काढत कुमारी स्फूर्तीला 9 जून दिले. या उपचार प्रक्रियेत अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी तसेच डॉक्टर रुपेश कुमार शिंदे, डॉक्टर संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या तज्ञतेबद्दल तसेच शासकीय रुग्णालयांच्या तत्पर सेवेसाठी आभार व्यक्त केले. मिरज शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत असल्याने गरीब रुग्णासाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. राजाराम सोकटे राहणार सांगलीवाडी. आज सकाळी माझ्या मुलीने हा मेटलचा पार्ट गिळाला. सकाळी 10 वाजता हा मेटलचा पार्ट गिळाला. उपचारासाठी आम्ही खासगी रुग्णालयात गेलतो. त्यावेळी त्यांनी मोठी अमाऊंटचं ऑपरेशन करायला सांगितलं. त्यात पण तिने म्हणत होती की सक्सेस होईल नाही होईल. मग आम्ही वेळ न घालवता मिरज सिव्हिलमध्ये आलो. मिरज सिव्हिलमध्ये आल्यानंतर ना डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असतात. त्याने लगेच वेळ न घालता उपचार सुरू केला आणि माझ्या मुलगीच्या अन्ननलिकेतली ही पिन काढली. आणि म्हणजे माझ्यासारखं आणि कोण असल म्हणजे ही भीतीनं ही करता मिरज सिव्हिलला काय तर मोठं ही असलं तर यावं. याबद्दल डॉक्टरांचं मनपूर्वक आभार, पूर्ण स्टाफ. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत दोरकर, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. काल दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी स्फूर्ती सोपटे ही 6 वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा एस शेपमध्ये होता. तो ऍक्सिडेंटली गिळली होती. त्यामुळे तिला छातीमध्ये दुखून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते. परंतु त्यांची जी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते. या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा. परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्ननळीत घुसलं असतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती. सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली. नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला. त्याच्यानंतर
परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली, जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का, तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर स्मृती कोकाटे ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती. अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज मधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात. तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा येथे लाभ घ्यावा ही सर्वांना मी आवाहन करतो.